नमस्कार. आपले पाल्य 10वीत आहे आणि आपल्याला खूप टेन्शन आलं आहे, नाही का? अजिबात तणाव घ्यायची गरज नाही आहे बरं का. मुलांना फक्त समजावून सांगा की बेटा, आत्तापर्यंत आपण वेळ वाया घालवला, पण आता नाही हं. तुमची काळजी ही योग्यच आहे. 9वीपर्यंत कोणीच पालक मुलांची जेवढी काळजी करत नाही, तेवढी मुलं 10वीत गेल्यावर करतात आणि त्यांच्या पाठीमागे लागतात. अरे, तू आता 10वीत गेला आहे, अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. तुमच्या या मागे लागल्याने ना मुलं खूप कंटाळून जातात आणि अभ्यास करायच्या ऐवजी त्यांना अभ्यास नकोसा वाटतो. तर त्यांना असं नकोसं वाटेल इतकं मागे लागणं योग्य आहे का? तर त्यांना 10वीच्या परीक्षेचं महत्त्व, तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी ही पहिली पायरी आहे हे समजावून सांगणं हे गरजेचं आहे. आणि त्यांना प्रोत्साहित करणं गरजेचं आहे की मला यावर्षी अभ्यास करायचा आहे. तुम्ही मागे लागून, मी मागे लागून काहीही होणार नाही. तर त्यांनी उत्स्फूर्तपणे मी अभ्यास करणार असं म्हणेल असं वातावरण निर्माण करायला पाहिजे. समजून घ्या, समजून पण घ्या, समजावून पण सांगा आणि त्यांना सांगा की आता तू काय करणार आहे बेटा? तर त्यांना नियोजन करायला लावा. तुम्ही मदत करा नियोजन करताना की असं जर नियोजन आपण केलं तर आपण आपल्या वेळेचा सदुपयोग करू शकू. मुलांसाठी पण मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे, तो पण तुम्ही बघा आणि त्यांनाच नियोजन करण्यासाठी प्रवृत्त करा. वेळेचं नियोजन तयार झाल्यावरती त्या नियोजनानुसार ते व्यवस्थित अभ्यास करत आहेत की नाही यावर आपली देखरेख मात्र नक्की असायला हवी. आणि त्यांना सांगा, आज तू अगदी तुझ्या टाईमटेबलप्रमाणे पूर्ण केलं आहे बरं. आज माझ्याकडून तुला मी ही वस्तू देणार आहे, तुझ्यासाठी हे करणार आहे, तुला मी खायला करून देईल, असं प्रोत्साहन द्या आणि त्यांना शाबासकी द्या. त्यांना प्रेमाने जवळ घ्या, आवडीच्या वस्तू द्या, प्रोत्साहित करा. हतोत्साहित केल्यापेक्षा प्रोत्साहित करून मुलं चांगली गुण मिळवतील किंवा चांगलं काम करतील. आपली महत्त्वाची भूमिका ही आहे की त्यांचे मित्र कोण, त्या मित्रांसोबत राहून त्यांची प्रगती होणार आहे की अधोगती होणार आहे याचा विचार मात्र नक्की डोळसपणे मित्रांकडे लक्ष द्या. त्यानंतर त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कारण जर प्रकृतीमध्ये काही झालं, बिघाड झाला तर वर्षभरात केव्हाही नकोच, तर त्यामुळे त्यांचं खूप नुकसान होतं. म्हणून बाहेरचे खाणे टाळणे, त्यांना जे पाहिजे ते घरात करून देणे किंवा पाण्याकडे लक्ष देणे, त्यांच्या प्रकृतीकडे, त्यांच्या उठण्यापासून तर झोपण्यापर्यंत त्यांना काय आपल्याला करता येईल, त्यांना काय देता येईल, त्यांना किती आनंदित ठेवता येईल, त्यांना किती प्रेरित करता येईल याचाच विचार आपल्याला करायला पाहिजे. त्यांनी शाळा सुरू झाल्यावरही आज काय अभ्यास झाला विचारपूस करा. मित्रत्वाच्या नात्याने विचारपूस करूनच त्यांना विषयाचं आकलन झालं की नाही, कोणता विषय कळतो, कोणता विषय अवघड जातो हे जर विचारलं तर त्यांच्या अडचणी आपल्याला कळेल, त्याच्यातून आपल्याला मार्ग काढता येईल आणि त्यासाठी शिक्षकांचं सहकार्यही घेता येईल. विद्यार्थीनं फक्त विद्यार्थ्याकडे लक्ष द्यायचं तर दोन्ही, एक विद्यार्थी म्हटल्यावर केंद्रबिंदू विद्यार्थी आहे, पण दोन बाजू शिक्षक आणि पालक. त्या शिक्षक आणि पालकांच्या सहकार्यानेच तो विद्यार्थी घडणार आहे आणि त्या विद्यार्थ्याचा विकास होणार आहे हे नक्कीच लक्षात घ्यावं लागेल. आणि त्यासाठी विद्यार्थ्याचे पालक नाही तर मित्र बनून वागावे लागेल असं मला वाटतं. त्यांच्यावर खूप प्रेम करा आणि घरातलं वातावरण एकदम तणावमुक्त जर असेल तर विद्यार्थी पण तणावमुक्त राहील. सतत त्यांच्या डोक्यावर ते 10वीचं ओझं आपण लादायचं नाही आणि आपणही घ्यायचं नाही. तर अशा पद्धतीने वर्षभर अगदी जितकं जास्त होईल तितकं त्यांना प्रेरित करून त्यांनाच अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त जर आपण केलं आणि त्यासाठी जर काही अडचणी असेल तर शिक्षकांचा आधार जर घेतला, अडचणी दूर केल्या तर नक्कीच यशस्वी विद्यार्थी आणि यशस्वी पालक म्हणून आपण यशस्वीच होऊ हा मला विश्वास आहे. नमस्कार.